राज्य सरकारने 2 सप्टेंबर 2025 रोजी घेतलेल्या शासन निर्णयाला विरोध व ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नागपूर येथे महामोर्चा काढण्याचा निर्णय सकल ओबीसी समाजाच्या चंद्रपुरातील बैठकीत झाला। नागभीड तालुक्यात प्रवाशांचे पास आणि अधिकृत थांबा असून ही बस पुढे डांबरण्याच्या घटना वाढल्याने बामहणी व परिसरातील संतप्त विद्यार्थ्यांनी गुरुवारी दिनांक 10 रोजी सकाळी 10 वाजता बामहणी बस स्थानकावर चक्काजाम आंदोलन केले। विद्यार्थ्यांच्या या पवित्र्याने वाहनांची रांग लागून पोलिसांची तारांबळ उडाली होती। नागभीड तालुक्यात खरीप हंगाम आता अंतिम टप्प्यात येत असला तरी नागभीड तालुक्यातील 1033 शेतकरी अजूनही उन्हाळी धानाच्या चुकाऱ्यांपासूनच वंचित आहेत। शासनाने या शेतकऱ्यांना धानाचे चुकारे उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आहे। पंभुर्णा तालुक्यातील गाटकुड येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान एकदिवसीय कार्यशाळा ग्रामपंचायत भवन सभागृहात पार पडली। भद्रावती तालुक्यातील नोंदरी ग्रामपंचायत अंतर्गत इंदिरानगर रस्त्यावरील नाल्याच्या पुलाचे काम रखडल्याने नागरिकांना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। जिवती तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत अवघ्या वर्षभरापूर्वी बांधण्यात आलेल्या शेडवाही बारीकडे जाणारी रस्त्यावरील पुलाची बुधवारी झालेल्या संततधार पावसामुळे मोठी दुरवस्था झाली। पुलाच्या दोन्ही बाजू पावसामुळे 3 ते 4 फूट खोचल्याने सध्या त्या मार्गावरील 4 चाकी वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून फक्त दुचाकी वाहनापुरती मर्यादित झाली। चंद्रपूर जिल्ह्यात डॉक्टर खत्री कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकास समितीचे संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा आणि वाहतूक सुरक्षा जनजागृती अभियान राबवण्यात आले। राजुरा पंचायत समिती अंतर्गत सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकारी यांच्या विविध प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी आढावा सभा आयोजित करण्यात आली। ही सभा गट शिक्षणाधिकारी कुमारी मंगला तोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सेवानिवृत्त संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश बोंडे, संघटनेचे विजय बोकेकर यांच्या उपस्थितीत पार पडली। गोसरी येथे खेडी गोंडपिपरी महामार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते, परंतु गोवर्धन बस थांब्यालगतचा रस्ता पूर्णतः रखडलेला असून मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। मागील महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने ताथूरमाथूर दुरुस्ती केली, परंतु पूर्ववत जीवघेण्या मार्गावर 4 चाकी व दुचाकी स्वारांना मार्गक्रमण करणे जिकिरीचे झाले। परिणामी वाहतूक प्रभावित झाली असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे। बल्लारपूर तालुक्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटीबाबत सर्वांना सारखे नियम लागू असूनही वेकुलीकडून अधिकारी आणि कामगार यांच्यात भेदभाव करून कामगाराचे आर्थिक नुकसान केले असल्याचे तेथील सेवानिवृत्त कामगाराचे म्हणणे आहे। सेवानिवृत्त कोल माइन्स कामगार संघाने याबाबत न्यायालयाकडे धाव घेतली आहे। पळसगाव येथे खरीप हंगामामध्ये कापूस, सोयाबीन, धान, तूर, भाजीपाला आणि पिकांना नत्रस्फूट पलाश या खतांची अत्यंत वेळेनुसार आवश्यकता असते। सध्या तालुक्यात युरिया खतांची टंचाई निर्माण झाल्याचे दिसून येत असले तरी तालुक्यात 1266 बॅग कृषी केंद्र चालकांकडे खत शिल्लक आहे। युरियाची मागणी अधिक आणि युरिया साठा कमी असल्याने शेतकऱ्यांना टंचाईचा सामना करावा लागत आहे। भद्रावती येथे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभाग व जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनात पंचायत समिती भद्रावतीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा 10 सप्टेंबरला JK पोलेस भद्रावती येथे घेण्यात आली। यावेळी आमदार करण देवतडे यांनी शासनाच्या सहकार्याने स्थानिक स्वराज्य संस्थांनी नागरिकांचा सर्वांगीण विकास करावा असे मत बोलताना व्यक्त केले। राजुरा तालुक्यात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार सेवेत असणाऱ्या शिक्षकांसाठी TET परीक्षा सक्तीची करण्याबाबत राज्य शासनाने अंमलबजावणी केल्यास सभागृहात व बाहेर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा जणजणीत इशारा आमदार सुधाकर अडबाले यांनी दिला। चंद्रपूर शहर असो किंवा ग्रामीण भाग, रस्ते चांगले असणे गरजेचे आहे, मात्र निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे अल्पावधीतच रस्ते खराब होत आहेत। असाच प्रकार चंद्रपूर शहरामध्ये सुद्धा बघायला मिळत आहे। खड्ड्यातून मुक्तता मिळण्यासाठी चंद्रपूर शहरात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दिवसरात्र एक करून रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले, मात्र सध्या या रस्त्यांची अवस्था बिकट झाल्याचे बघायला मिळत आहे। केवळ पैशाचा अपव्यय झाला असून या खड्ड्यामुळे नागरिकांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागत आहे।